जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहत आहे। 7वा दशक सुरू आहे आणि आजपासून आपण या दशकातील दुसरा ब्रह्मनिरूपण समास सुरू करत आहे। खरं म्हणजे ज्याचं निरूपण करताच येत नाही असं ब्रह्म आहे, तरीही समासाचं नाव ब्रह्मनिरूपण आहे। त्याचं निरूपण करता येत नाही हे तरी सांगावं लागतं ना, म्हणून समासाचं नाव ब्रह्मनिरूपण। या ब्रह्माकडे विषय खरं म्हणजे मंगलाचरण या मागच्या समासामध्येच आलेला होता। या ब्रह्मालाच समर्थांनी वंदन केलेलं आहे आणि त्यानंतर हे ब्रह्म ज्यांच्या कृपेनं प्राप्त होतं त्या सद्गुरूंना वंदन केलेलं आहे। पण आपण कसे मायेत अडकून असतो हा विषय सांगितल्यानंतर समर्थ म्हणाले की या मायेचा निराश ब्रह्मज्ञानाशिवाय होऊ शकत नाही। माया सृष्टीची रचना, माया आपुली कल्पना, माया तोडिता तुटेना ज्ञाने विण। मग साहजिकच आहे, ज्याचं ज्ञान प्राप्त करायचं ते ब्रह्म काय आहे याचं विवरण आता समर्थ करायला लागले। त्या विवरणामध्ये त्याचं विवरण करताच येत नाही हीच गोष्ट समर्थांनी अधोरेखित केलेली आहे। आपण एकामागून एक ओव्या पाहूया। ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निस्संग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार बोलती साधू। या एकाच ओवीमध्ये खरं म्हणजे सगळं काही आलं, तरीही पुढे ओव्यांचा विस्तार समर्थांनी केलेलाच आहे। जेव्हा आपण ब्रह्माला निर्गुण किंवा निर्विकार म्हणतो किंवा निराकार म्हणतो किंवा निस्संग म्हणतो, तेव्हाच हे स्पष्ट आहे की ते कोणत्याही प्रकारानं ओळखता येणार नाही। मग ओळखता येणार नाही, जाणता येणार नाही, ते समजणारच नाही, तर मग त्याचं निरूपण कशासाठी समजून घ्यायचं हा एक प्रश्न आपल्या मनात कायम येत राहतो। त्याचं उत्तर असं आहे, कारण आपणच ते आहोत म्हणून त्याचं निरूपण समजून घ्यायचं। आपण जे आहोत ते आपल्याला माहीत असतं तर ब्रह्मनिरूपणाची वेळच आली नसती। जो ब्रह्मज्ञानी आहे त्याला ब्रह्माबद्दल काही सांगावं लागत नाही, तो त्या अवस्थेमध्येच आहे। पण आपण तसे नसल्यामुळं आपल्या स्वरूपाला आपण ओळखून घेण्याचा प्रयत्न करतोय, आणि तेही समर्थांच्या शब्दामधून। आपले हे जे स्वरूप आहे ते निर्गुण निराकार निस्संग निर्विकार असं आहे, हेच ब्रह्म आहे। आपल्याला समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास अस्तित्वापाशी येऊन थांबावं लागतं। आपल्याला आपलं अस्तित्व जाणवतं पहा। असा जगात कुणीही नाही की ज्याला वाटतं की आपण नाहीच, आपण आहोत असंच आपल्या सगळ्यांना वाटत असतं। आणि हे आपलं असलेपण आपलं नाव, रूप, परिस्थिती इत्यादी कशावरही अवलंबून नाही, ते केवळ आहे। पहा, जर डोळे मिटून आपण बसलो आणि आपण केवळ आहोत या भावामध्ये शिरण्याचा आपण प्रयत्न केला तर त्या भावाच्या आड काहीही येऊ शकत नाही। आपलं नाव, आपले विचार, आपलं वय, आपण आत्ता काय करतो, कुठे आहोत, आपल्याला आत्ता काय अनुभव येत आहेत, हे काहीही त्याच्या आड येत नाही। त्या सगळ्या व्यतिरिक्तही आपण शुद्ध स्वरूपानं असतोच असतो। एक प्रयोग करून पाहूया। आत्ता आपण नाही असं तर कोणाला वाटत नाही आहे ना, आपण आहोत असंच वाटतंय। तर एक कागद घेऊया आणि आपली ओळख कागदावरती लिहूया की आपण कोण आहे। पण अट एकच की आपलं नाव, आपलं लिंग म्हणजे स्त्री किंवा पुरुष किंवा आपण माणूस आहोत हे काहीही न लिहिता आपण कोण आहोत हे लिहायचं। तर आपल्याला लिहिता येणार नाही, प्रयत्न करून पाहावा। आपण कुणीतरी आहोत या व्यतिरिक्त आपल्याला काहीही लिहिता येणार नाही। म्हणजे आपण आहोत ही गोष्ट शुद्ध स्वरूपानं आपल्या ठिकाणी विराजमान आहे, हे आपलं शुद्ध अस्तित्व आहे। पण या शुद्धतेमध्ये आपण भेसळ केलेली असल्यामुळं आपण ते असलेपण आपल्या देहाला आणि मनाला नेऊन चिकटवलेलं आहे। हे आपण पाहिलेलं आहे पूर्वी निरूपणामध्ये की आपला देह असेल तर आपण आहे, आपला देह नसेल तर आपण नाही, या पद्धतीच्या भावात आपण असतो।
पण आत्ताच आपण पाहिलं की ही सगळी ओळख जरी पुसून टाकली तरी आपलं असणे पण कुठेही जात नाही. आपल्यापाशीच ते असतं आणि त्याला कुठल्याही शब्दामध्ये, कुठल्याही आकारामध्ये, कुठल्याही विकारांनी किंवा कोणत्याही उपाधीने दाखवता येत नाही. आणि हेच खरं ब्रह्म आहे. हेच आपलं आत्मस्वरूप आहे. ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निस्संग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार, बोलती साधू, असं जे समर्थ म्हणतात, त्यावेळी ते ब्रह्माबद्दल तर सांगतातच, पण आणखी एक गोष्ट अधोरेखित करतात की साधू संतांनी हेच सांगितलेलं आहे ब्रह्माबद्दल. म्हणजे किमान त्यांचं तरी ऐका, असा अर्थ यात आहेच. शिवाय असाही एक अर्थ आहे की हेच शाश्वत असं सत्य आहे. याशिवाय आणखी काहीही सत्य नाही. आणि आपण जर डोकावून पाहिलं आपल्या आत, तर आपल्या लक्षात येईल की पुष्कळ गोष्टी आपल्याला सत्य वाटत असतात. आपल्या मनात येणारे विचार आपल्याला खरेच वाटतात. आपल्या डोळ्याला समजा भिंत दिसत आहे, तर भिंत खोटी आहे असं थोडीच आपल्याला वाटतं. ती खरीच आहे असं आपल्याला वाटतं. याच न्यायानं आपला देह आपल्याला खरा वाटतो आणि आपला देह आहे म्हणजे आपण आहे, हा जो आपला भेसळ असलेला भाव आहे, तोही आपल्याला खरा वाटतो. असं हे आपलं ब्रह्मस्वरूप खरं म्हणजे शुद्ध असून आपण अशुद्धतेत अडकून आहे. म्हणून या ब्रह्माचं निरूपण समर्थ आपल्यासाठी करतायत. ब्रह्म सर्वास व्यापक, ब्रह्म अनेकी एक, ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलिला शास्त्री. आधी त्यांनी साधूंचा दाखला दिला, आता ते शास्त्रांचा दाखला देतात की शास्त्रांमध्येही तेच सांगितलेलं आहे की निर्गुण निराकार निर्विकार निस्संग असलेलं ब्रह्म सर्वत्र व्यापून आहे आणि अनेकात असूनही एक आहे. याचा अर्थ असा की तेच व्यापलेलं आहे. सर्वत्र वेगवेगळी रूपं जरी दिसली, आकार जरी वेगवेगळे दिसले, तरी अस्तित्व कुठे वेगळं आहे. श्री महाराज जसं म्हणतात की आई प्रत्येकाची निरनिराळी असते, पण मातृत्व एकच आहे. तसंच ब्रह्माचं असलेपण सर्वत्र एकपणानं व्यापून आहे. आपण देहरूपानं असलो काय, किंवा समोरचा कुत्रा, एखादी भिंत, एखादी टेबल खुर्ची असली काय, असलेपणानं सर्व काही आहेच की. या न्यायानंच ब्रह्म सर्वत्र व्यापून आहे. आणि अनेकात असून एक आहे याचा अर्थ असा की प्रत्येकाच्या ठिकाणी त्याचा त्याचा अस्तित्व भाव आहेच, पण अनेकपण प्रत्येक ठिकाणी व्यापून आहे. पण अस्तित्वानं ब्रह्म मात्र एकच आहे. आपण जर भगवद्गीता पाहिली तर भगवद्गीतेमध्ये भगवंत स्वतःबद्दल कधी कधी बोलतात. ते याच स्वरूपाचं बोलतात की मीच सर्वत्र व्यापून आहे. हेच वर्णन ब्रह्माला लागू पडतं. भगवान तसं म्हणाले कारण तो एक अलौकिक पूर्णावतार आहे. प्रत्यक्ष परब्रह्मच फक्त देहातून ते बोलत होतं, असे भगवान श्रीकृष्ण. समर्थ म्हणतात असं हे ब्रह्म शाश्वत आहे आणि हा विवेक शास्त्रांमध्येही सांगितलेला आहे. पुन्हा विवेक या शब्दामध्ये खोल जाण्याची गरज नाही, कारण आत्तापर्यंतची निरूपणं जर आपण ऐकली असतील तर आपल्या लक्षात आलं असेल की सार आणि असाराची छाननी म्हणजे विवेक आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की शास्त्रातही जे असार आहे त्याची मांडणी करून जे सार आहे त्याच्याबद्दलचं विधान केलेलं आहे. कोणतीही ओवी जर पाहिली आत्ताची तर समर्थ आपल्याला एकच गोष्ट पटवून देत आहेत की ब्रह्मच एकमेव सत्य आहे. पण हे असलेलं सत्य मात्र निर्गुण निराकार आहे, निर्विकार आहे. ते कोणत्याही मार्गांनी, कोणत्याही इंद्रियांनी कळून येणार नाही, दृश्याच्या चौकटीमध्ये बसणार नाही. ब्रह्म अच्युत अनंत, ब्रह्म सदोदित संत, ब्रह्म कल्पनेरहित निर्विकल्प, ब्रह्म या दृश्या वेगळे, ब्रह्म शून्यत्वास निराळे, ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोजवेना. आणखी किती स्पष्ट सांगायचं समर्थांनी. हे जे सगळे शब्द समर्थ वापरतात ना, अच्युत म्हणा, अनंत म्हणा, किंवा सदोदित संत म्हणा, कल्पनेरहित, निर्विकल्प, दृश्या वेगळं, शून्यत्वास निराळ वगैरे वगैरे, हे त्या निर्गुणाचंच वर्णन आहे. ज्याला खरं म्हणजे गुणच नाही ते आणखी कोणत्या शब्दानं सांगणार. आता दृष्टांतानं आपण समजून घेऊया.
दृश्याहून वेगळं आहे ब्रह्म म्हणजे काय आणि दृश्य म्हणजे तरी काय. समजा आपल्या डोळ्याला एक पर्वत दिसला किंवा समोरचा मनुष्य दिसला तर आपण असं म्हणतो की डोळ्याला दृश्य दिसलं. अहो, पण ज्या शक्तीमुळं पर्वत दिसला किंवा दृश्य म्हणून समोरचा मनुष्य दिसला, ती शक्ती डोळ्याला कुठे दिसते? पण ती शक्ती नसेल तर डोळा कार्यही करू शकत नाही. हे जसं शक्ती संबंधानं डोळ्याच्या बाबतीत म्हणता येतं, तसंच सृष्टीचा हा जो पसारा अस्तित्व रूपानं नटलेला दिसतो ना आपल्याला. पर्वत दिसतात, ढग, आकाश, सगळं काही दिसतं. मगाशी पाहिलं तसं आपलं अस्तित्वही आपल्या अनुभवाला येतं. आपण आहोत हे शुद्ध स्वरूपानं ध्यानाच्या खोल अवस्थेत कळतं. हे जे कळणं आहे हे कुणाच्या अधिष्ठानावरती घडतं? जसं डोळा शक्तीच्या अधिष्ठानावरती कार्य करू शकतो, मग दृश्य दिसतं, तसंच हे जे दाटून राहिलेलं अस्तित्व आहे ते ब्रह्माच्या अधिष्ठानावरती कार्य करतं. म्हणजे आणखी खोल जाऊन जर विचार केला तर शुद्ध असलेलं अस्तित्व हे सुद्धा ब्रह्म नाही, तर ब्रह्माच्या आधारावरती निर्माण झालेला अस्तित्व भाव तो आहे. ब्रह्म कोणत्याही पद्धतींनी शब्दात मांडताच येत नाही, म्हणून ते दृश्यावेगळं आहे आणि शून्यत्वास निराळा आहे. शून्यत्व म्हणजे तरी काय? जिथे काहीही नाही ते शून्य आहे. समजा ऐकता ऐकता आपण शांत झालो. पहा, आत्ताच आपण पुढचा शब्द काय असेल याची वाट पाहिली. ही जी शांतता होती ती शून्यावस्थाच होती. शून्यावस्था म्हणजे काही चमत्कार नाही. शून्य सर्वत्र व्यापून आहे. आपण जेव्हा ध्यानामध्ये बसतो, विचारामागून विचार येतात, पण अभ्यासानं जेव्हा लक्षात येतं की विचार नसलेली स्थितीही असते, तेव्हा ती शून्य दशाच असते. म्हणजे दोन विचारांमधील अंतर हे सुद्धा शून्यच आहे. जेव्हा मन, चित्तवृत्ती शांत होतात तेव्हा आपले श्वासही सूक्ष्म होतात. इडा पिंगळाच्या गती सूक्ष्म होऊन त्या सुषुम्नेमध्ये विलीन होतात. सुषुम्नेमध्ये गती चालणं ही पण एक शून्यावस्थाच आहे. केवल कुंभकाची दशा ही सुद्धा शून्यावस्थाच आहे. त्या केवल कुंभकामध्ये कोणतीही चित्तवृत्ती नसताना आपण अत्यंत स्थिरतेनं ध्यानाच्या किंवा नामाच्या अवस्थेत राहणं हे सुद्धा शून्यच आहे. ही शून्याची दशा साधनेमध्ये वाढत वाढत निशून्य दशेमध्ये जाते. म्हणजे दीर्घकाळ कोणताही विचार, कोणताही वृत्तीतरंग आत उमटत नाही आणि आपण शुद्ध स्वरूपानं आपल्या अस्तित्वाच्या ठिकाणी स्थिर असतो. असं घडलं तरीही ब्रह्म तिथे नाही हे समर्थ सांगतायत. ब्रह्मशून्यत्वास निराळे. कारण हे असं घडत आहे, आत्ता शून्य दशा आहे याची जाणीव कुठे ना कुठेतरी असते. त्या शून्यत्वाला पाहणारा साक्षी तिथे असतो आणि हा साक्षीसुद्धा नावानं किंवा रूपानं दाखवता येत नाही. समजा शून्यावस्था आहे तर त्या शून्यावस्थेमध्ये साधकाला शांतीचा अनुभव येईल खरा, पण ती शांती जेव्हा भंग पावेल, म्हणजे शून्यावस्था जाऊन जेव्हा वृत्ती तरंग निर्माण होतील, तेव्हा त्या शून्यावस्थेची स्मृतीच राहील. मग ही स्मृती आली कुठून? ही स्मृती त्या साक्षीमधूनच आली. याचा अर्थ असा की जेव्हा आपल्याला वाटत होतं की कोणताही विचार नाही आहे, तेव्हा साक्षी तिथे जागा होता. जेव्हा आपल्याला असं वाटत होतं की मनच नाही आहे, आपण आनंदात आहे, शांततेत आहे, तेव्हाही तो साक्षी होता. म्हणजे जिथे शून्यत्व आहे तिथे साक्षीही आहे आणि जिथे साक्षी आहे तिथे ब्रह्मदशा अजून नाही, असं सखोल ज्ञान समर्थ या ओळीमध्ये सांगतायत. जे दृश्य आपण स्थूल रूपानं अनुभवतो तो तर बाहेरचा अनुभव झाला. बाहेरचा मनुष्य दिसला, बाहेरचा डोंगर दिसला, वगैरे वगैरे. आपल्या मनामध्ये जे विचार येतात तेही मनाच्या सापेक्ष दृश्यच आहे. हा दृश्याचा सूक्ष्मानुभव आपण पाहूया. पण याच्याही पलीकडे गेल्यानंतर जेव्हा शून्य दशा येते तेव्हा हे शून्य काय आहे? जो साक्षी आहे त्याच्या सापेक्ष शून्यसुद्धा दृश्यच आहे. म्हणून ब्रह्म शून्यामध्येही नाही. म्हणजे समर्थांना कुठेतरी हे सुचवायचं आहे की शून्याच्याही पलीकडे जाणं आवश्यक आहे, तर ब्रह्मप्राप्ती आहे. ब्रह्मशून्यत्वास निराळे. ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोजवेना. हे तर उघडच आहे. आपलं मन, आपली बुद्धी, आपली स्थूल इंद्रिय या कशाच्याही टप्प्यामध्ये हे ब्रह्म येत नाही.
त्याचं एक कारण असं आहे की ही सर्व इंद्रिये ब्रह्माच्या सत्तेवरती काम करतात. जो ज्या सत्तेवर काम करतो त्या सत्तेला तो ओळखू शकत नाही, हा सृष्टीचा न्यायच आहे. जसं पान झाडाचं आलेलं असतं पहा, अगदी मऊ लुसलुशीत हिरवगार पान असतं, पण ते पान म्हणजे मूळ नव्हे. पण मूळ नसेल तर पान येऊ शकत नाही. समजण्यासाठी हा दाखला दिला. आपली इंद्रिय जर झाडाची पानं असतील तर ब्रह्म हे झाडाचं मूळ आहे. पण ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे, त्यामुळं ते कुठेही जात नाही, कुठूनही येत नाही, त्याला जन्म मरण नाही. इंद्रियांमध्ये मात्र आपण बदल अनुभवतो. इंद्रिय आलं, इंद्रिय गेलं, इंद्रिय मरण पावलं, हे इंद्रियांच्या बाबतीत घडतं. त्यामुळे हे इंद्रिय निर्गुण असलेल्या ब्रह्माला जाणू शकत नाही. आता इथे एक प्रश्न सतत आपल्या मनात येत राहतो आणि तो हा की कशा पद्धतीनं हे अनुभवाला येईल. जे ब्रह्म आहे ते कोणत्याही शब्दात बसू शकत नाही, कारण ते निर्गुणच आहे. तरीही समर्थ त्याचं निरूपण करतायत, कारण तेच ब्रह्म आपलं स्वरूप आहे म्हणून. पण अनुभवाला तर आलं पाहिजे ना, नाहीतर निरूपणाचा उपयोग काय. आणि हाच पेच, हीच गाठ समर्थांनी पुढच्या ओवीत सोडवलेली आहे. समर्थ म्हणतात, ब्रह्मदृष्टीस दिसेना, ब्रह्म मूर्खासी असेना, ब्रह्म साधूविण येना अनुभवासी. सद्गुरूंच्या शिवाय ब्रह्मानुभव नाही, ही गोष्ट समर्थांनी अधोरेखित केली. समर्थ म्हणतायत, जे मूर्ख असतात त्यांना ब्रह्म नाही असंच वाटत असतं. आपणच आहोत असं वाटतं ना, आणि आपण आहोत म्हणजे काय, तर देह मन रूपानं आहोत असं वाटत असतं. हे जर वाटणं खरं असेल तर ब्रह्माला असत्यत्व आपोआपच आलं नाही का. समर्थ म्हणतायत, असे लोक मूर्ख असतात. समर्थांनी अशा लोकांना किंवा आपल्याला मूर्ख म्हणणं ही समर्थांची एक प्रकारे करुणाच आहे. त्यांची ही कळकळ आहे की आपला उद्धार व्हावा. ब्रह्म म्हणजे काय आपण नेमकं समजून घेऊन आपणच ते कसे आहोत हे सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून जाणून घ्यावं. दृष्टीला जर ते दिसत असतं आणि तेच खरं असतं तर या उपदेशाला काही अर्थच नव्हता. ब्रह्मदृष्टीस दिसेना ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळंच आपल्याला सद्गुरूंना शरण जावं लागतं. अहो, साधं पुस्तकातील गणित समजून घ्यायलाही जर शिक्षक लागत असेल तर जे ब्रह्मदृष्टीच्या इंद्रियांच्या पलीकडचं आहे ते समजून घ्यायला सद्गुरू नकोत का. मग ते समजतं कोणाला, याचा उपनिषदातील अर्थ स्पष्ट आहे की ब्रह्मालाच ब्रह्म समजतं, आत्म्यालाच आत्मा कळून येतो आणि याचीच संज्ञा म्हणजे स्वसंवेद्य असणं. म्हणजे आपण मूलतः तिथे देह मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण या कोणत्याही रूपानं नाही आहोत. केवळ ब्रह्मच आहे, ही दशा यावी लागते. आणि ही दशा केवळ आणि केवळ सद्गुरूपदिष्ट साधनेमध्ये येते. पुस्तकांमध्ये वाचून आपण ध्यानाचा अभ्यास केला किंवा यूट्यूब इंस्टाग्रामवरती पाहून ध्यानाचा अभ्यास केला तर ब्रह्मस्थिती येणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष सद्गुरूंकडून अनुग्रह असावा लागतो. त्यांनी सांगावं लागतं की कसं ध्यानाला बस, कशा प्रकारे दृष्टी ठेव, कशा प्रकारे श्वास घे, कोणतं भगवंताचं नाम घे, कशा प्रकारे ते घे. उपासना पद्धती अनंत आहेत आणि वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये वेगवेगळ्या साधना आहेत, पण ती साधना त्या त्या सद्गुरूंनी द्यावी लागती. एखादे सद्गुरू म्हणतील नुसतं राम म्हणत बस, पण ते सद्गुरूंनी सांगणं यामध्ये सामर्थ्य आहे. एखादे सद्गुरू म्हणतील कोणतंही नाम घेऊ नको, नुसतं डोळे मिटून बस, बाकीचं मी बघतो, पण ते सद्गुरूंनी म्हणणं यामध्ये सामर्थ्य आहे. आणि इतकं करूनही त्यांनी दिलेली साधना त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सतत नियमानं कित्येक वर्ष करावी लागते. तेव्हाच देहामध्ये विधेय स्थिती प्राप्त होते. म्हणजे इंद्रिये कुठेही जात नाहीत. आपला प्रपंच व्यवहार बायका मुले यात काहीही बदल होत नाही, पण आपली स्थिती मात्र बदलते. देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी दृढ होते आणि दृढ झालेली आत्मबुद्धीसुद्धा निश्चयानं कशी धरायची हेही सद्गुरूच शिकवतात. त्या आत्मबुद्धीनं प्रपंचात कसं वावरायचं हेही सद्गुरूच शिकवतात. असं परमार्थामध्ये प्रवेश होणं
परमार्थ कळायला लागणं, नंतर मुमुक्षु दशा येणं, भगवंताबद्दल आपल्या स्वरूपाबद्दल तळमळ उत्पन्न होणं, त्या तळमळीचं रूपांतर सद्गुरूंना शरण जाण्यामध्ये होणं, त्यांच्याकडून उपदेश घेणं, मग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली साधना करणं, त्यांच्याच कृपेनं मनाचा लय होणं, त्यांच्याच कृपेनं आत्मबुद्धी प्राप्त होणं आणि त्यांच्याच कृपेनं ब्रह्मदशेत राहता येणं, अशा अनंत पायऱ्यांवरती केवळ आणि केवळ सद्गुरूंचाच आधार असतो. म्हणून समर्थ म्हणतात, ब्रह्म साधूविण येना अनुभवासी. पुढे ब्रह्माबद्दल काही ओव्या सांगून समर्थ याचाच उच्चार पुन्हा करतात की सद्गुरू कसे नितांत आवश्यक आहेत. समर्थ पहा ब्रह्माबद्दल काय म्हणतायत. ब्रह्म सकळाहून थोर, ब्रह्मा ऐसे नाही सार, ब्रह्म सूक्ष्म अगोचर ब्रह्मादिकासी. आपण मनुष्यच काय, अगदी ब्रह्मादिकांनाही म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशांनाही ब्रह्म हे इंद्रियांना अगोचरच आहे. ते सद्गुरूंशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे भगवान शंकर असतील नाहीतर ब्रह्मदेव असतील, सर्वांना सद्गुरू आहेत. सद्गुरू कृपेशिवाय ब्रह्मप्राप्ती नाही. आणि हे ब्रह्म सकळाहून थोर आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणतंही सार नाही, हे पुन्हा निर्गुणाचंच केलेलं वर्णन आहे. ब्रह्मशब्दी ऐसे तैसे, बोलीजे त्याहुनी अनारिसे, परी ते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म. आणखी एक महत्त्वाची किल्ली इथं समर्थांनी सांगितली की ब्रह्म शब्दांच्या पलीकडे आहे, ही गोष्ट खरी आहे. पण अध्यात्म श्रवणानं साधक ब्रह्माला जाणण्याच्या वाटेवरती येतो. आपलं श्रवण आपल्यामध्ये कसा बदल घडवतं हे अनेक वेळा निरूपणात आलेलं आहे, पण त्याची पुनरावृत्ती समर्थांनी इथं केली. कारण श्रवणामध्ये दोन गोष्टी वापरल्या जातात, एक तर शब्द आणि तो शब्द ऐकणारा जीव. दोन्ही बाजू नसतील तर श्रवण घडून येणार नाही. शब्द एकटाच आकाशामध्ये वावरत राहिला तर श्रवण संभवत नाही. आणि श्रवण करणारा आहे पण शब्दच येत नसतील तरीही श्रवण संभवत नाही. आणि या दोन्हीही गोष्टी मायेमध्ये येतात. शब्द मायेतच येतो आणि श्रवण घडणं हे पण मायेतच घडतं. ब्रह्म असं आहे जे मायेच्या पलीकडे आहे. म्हणून समर्थ म्हणतायत पहा, ब्रह्मशब्दी ऐसे तैसे, बोलीजे त्याहुनी अनारिसे. याचा अर्थ काय? ब्रह्माचं वर्णन शब्दांनी कुठल्याही प्रकारे जरी केलं तरी ते करता येत नाही. पण पुढे ते म्हणतात, परी ते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म. तरीसुद्धा अध्यात्म श्रवणानं ब्रह्मापर्यंत आपण जाऊ शकतो, म्हणजेच त्या मार्गावरती येऊ शकतो. मगाशी आपण ज्या पायऱ्या पाहिल्या ना, सद्गुरूंचा आधार आपल्याला प्रत्येक पायरीवर असतो, परमार्थातील प्रवेशापासून अगदी ब्रह्मस्थितीपर्यंत. त्या पायऱ्यांमध्ये श्रवणाचाच तर आधार आहे. श्रवणामुळंच तर मुमुक्षुदशा आतमध्ये उदय पावते. श्रवणामुळंच तर तळमळ उत्पन्न होते की सद्गुरूंनी कृपा करावी. श्रवणामुळंच तर कळून येतं की साधना कशी करायची. अनुग्रहही श्रवणाच्या माध्यमानंच घडतो. असं श्रवणाचं सामर्थ्य आहे. समर्थ म्हणतायत, हे परब्रह्म जरी शब्दाच्या पलीकडे असलं तरी श्रवणाचा अभ्यास सुरू ठेवावा. ब्रह्मास नामे अनंत, परी ते ब्रह्म नामातीत, ब्रह्मास हेत दृष्टांत देता न शोभती. ब्रह्मासारिखे दुसरे पाहता काय आहे खरे, ब्रह्म दृष्टांत उत्तरे कदा न साहे. ब्रह्माला नाम अनंत दिली जातील, पण हे ब्रह्म मात्र नामाच्या पलीकडचं आहे. जसं रूपाच्या पलीकडचं आहे तसंच नामाच्या पलीकडचं आहे. म्हणून तर पहिल्या ओळीमध्ये समर्थ ब्रह्माला निस्संग म्हणाले. कुठलाही संग त्याच्यापाशी नाही. ब्रह्माला जर समजून सांगण्याच्या दृष्टीनं दृष्टांत जरी दिला तरी तो दृष्टांतही त्याला शोभत नाही, असं समर्थ म्हणतायत. असं हे ब्रह्म कसं आहे? तैत्तरीय उपनिषद म्हणतं, यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. ही ओळ समर्थांनी दासबोधात वापरली आहे आणि त्याचा विस्तारही केलेला आहे. जेथे वाचा निवर्तती, मनासी नाही ब्रह्मप्राप्ती, ऐसी बोलिली श्रुती सिद्धांत वचन. कल्पनारूप मन पाही, ब्रह्मी कल्पनाची नाही, म्हणून वाक्य काही अन्यथा नव्हे. समर्थ म्हणतायत, हे वाक्य सत्यच आहे की यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. तिथं कुठलीही वाचा पोहोचूच शकत नाही.
वाचा याचा अर्थ तोंडानं आपण बोलतो इतकाच घ्यायचा नाही बरं का. वाचा हे प्रगटीकरण आहे, ही उर्मी आहे, ही चित्तवृत्तीची हालचाल आहे, हा तरंग आहे. कुठल्याही परिस्थितीत कुठलीही वृत्ती ब्रह्मापर्यंत पोहोचूच शकत नाही. पोहोचणार कशी? कारण ती ब्रह्मातून उदय पावलेली आहे. असं पहा, समुद्राचा तळ आहे, अगदी शांत आहे, पण लाट मात्र वरती आलेली आहे. आता समुद्राच्या लाटेवरती आलेला एखादा बुडबुडा तो समुद्राच्या तळाला कसा जाणार? जायला गेला तर तो बुडबुडा तरी राहील का? याच अर्थानं सर्व वृत्तींचा, सर्व वाचांचा, सर्व इंद्रियांचा लय आत्मस्वरूपात होतो, जेव्हा ती आत्मस्वरूपाला जाणून घ्यायला जातात. जेव्हा कल्पना असते तेव्हा मात्र वृत्ती तरंग असतो. मन मनाच्या जागी तेव्हा असतं जेव्हा कल्पनेचा तरंग असतो, संकल्प विकल्प असतात. तिथे ब्रह्मानुभूती नाही, कारण ब्रह्म तर आत खोलवर कल्पनारहित बसलेला आहे, निस्संग अशा स्थितीत बसलेला आहे. समर्थ म्हणतात, आता मनासी जे अप्राप्त ते कैसे होईल प्राप्त? आपल्या मनातीलच हा प्रश्न आहे. समर्थांनी उत्तर दिलंय, ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरु विण नाही. मग अशी म्हटलं नाही का, सद्गुरूंचा आग्रह पुन्हा एकदा समर्थ धरतात आणि तो असा की आपल्या अनुभवाच्या पलीकडचं हे ब्रह्म आहे, मनालाही ते प्राप्त होऊ शकणार नाहीच, तर ते कसं होईल? तर त्याला उत्तर एकच, सद्गुरु कृपा. पुढे आता समर्थ काय म्हणतात तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.